तर भावांनो नमस्कार. आपल्याला आज भरायचं होतं ग्रेनाइट. कालची अशी एक ट्रिप होती, ती भरायची होती आपल्याला. तर आपण लावली होती गाडी ग्रेनाइट भरायला. ग्रेनाइट भरायला गाडी लावल्यानंतर लगेच पोरांनी लोडिंग पण चालू केली होती. थोडीच गाडी राहिली होती. तेवढ्यातच आपल्याला शेटनी छोट्या गाडीची एक लोडिंग दिली होती. मग छोट्या गाडीत लोड भरायचा लय कंटाळा आला होता. मग आपण पिकअपमध्येच भरून घेतला होता. मग हे बघा या गोण्या भरून घेतल्या होत्या पिकअपमध्ये आणि या खाली करायला जायचं होतं आपल्याला शांतीनगरला. त्याच्यानंतर आपण निघालो शांतीनगरच्या दिशेने. आपल्याला तिथं या गोण्या खाली करून आणि परत दुसऱ्या दुकानमध्ये जायचं होतं. तिथून थोडे बॉक्स भरायचे होते. त्याच्यानंतर बघा इथं शांतीनगरला गोण्या खाली केल्यानंतर आपण चाललो होतो मार्केटमध्ये. तिथं अल्ताफची गाडी लोडिंग चालू होती. मग त्याच्या गाडीत लोड जास्त झाला होता म्हणून त्याच्यातला काही लोड आपल्या गाडीत टाकायचा होता. तर दोन्ही गाड्या एकाच गावात जाणार होत्या. त्याच्या गाडीची लोडिंग चालू होती. मग तोपर्यंत व्हिडिओ वगैरे काढून घेतला. तर मग फायनली त्याची पण गाडी लोडिंग झाली होती आणि त्याच्यानंतर आपल्या गाडीत पण बॉक्स टाकून घेतले होते. म्हणजे दोन्ही गाड्या थोड्या ओव्हरलोडच झाल्या होत्या. जवळजवळ 4-4 टन लोड झाला होता. मग दोन्ही पण गाड्या आपण घेऊन चाललो होतो आज उंदीरवाडीला. गाडी खाली करायला लेबर येणार होते. मग तोपर्यंत आपण स्टिंग पिलो. स्टिंग वगैरे पिऊन घेतलं आणि निघालो आपण उंदीरवाडीच्या दिशेने. दोन्ही पण गाड्या शेजारी शेजारीच खाली करायच्या होत्या. मग त्याच्यामुळं आपण सोबतच निघालो होतो. आपण अल्ताफच्या गाडीमध्ये 2 लेबर आणि आपल्या गाडीत 2 लेबर बसवून घेतले होते. ते चौघजण मिळून आज आपल्या दोन्ही गाड्या खाली करणार होते. तर मित्रांनो, पिकअप गाडी ही चालताना कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. गाडीचे व्हिडिओ तर एकदम खतरनाक येत होते. एकदम जबरदस्त व्हिडिओ दिसत होते गाडीचे. त्याच्यानंतर आपण आलो होतो बघा अंदरसूलमध्ये. अंदरसूलमध्ये आल्यानंतर आपण उंदीरवाडी रोडला टर्न घेतला होता. उंदीरवाडी रोडला आपण 2-3 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपण आलो होतो डायरेक्ट साईटवरती. इथं आल्यानंतर अल्ताफची गाडी खाली करायचं काम चालू झालं होतं आणि त्याच्यानंतर आपली गाडी खाली करायची होती आणि आपली गाडी पण खाली करायचं काम झालं होतं. म्हणजे हे ग्रेनाइट दुसरीकडे खाली करायचं होतं. बॉक्स इथं होते फक्त. त्याच्यानंतर तिकडून गाडी काढली आणि आलो दुसऱ्या साईटवरती. इथं आल्यानंतर हे ग्रेनाइट वगैरे खाली केलं इथं. ग्रेनाइट खाली केलं, पेमेंट घेतलं आणि निघालो होतो आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. तर आपल्याला पेमेंट द्यायला जायचं होतं दुकानवरती. दुकानवरती म्हणजे अल्ताफची गाडी ज्या दुकानावरून भरली होती, आपल्याला तिथं पेमेंट द्यायला जायचं होतं. एकनाथ खेमचंद टाईल्स म्हणून. तर आपण तिथं आलो, पेमेंट वगैरे दिलं आणि निघालो होतो आपण घरी. कारण आपल्याला लय भूक लागली होती आता. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.